11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलद गती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या संदर्भात आज समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी युवकांचं भविष्य आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं नमूद केलं. या संदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य असून सरकार ते पूर्ण करणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. काही उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करत आहे ते योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली होती. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. वाशिम इथल्या लघुपट बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चव्हाण यांना पुनर्वसन प्रस्तावासाठी शिफारसपत्र देण्याच्या मोबदल्यात 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हाँगकाँग इथं सुरू असलेल्या 2026 वरिष्ठ जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारताच्या तनिक्षा खत्री आणि प्राची लोहान यांनी महिला एपी फेन्सिंगच्या मुख्य 64 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलंय. यासोबतच त्यांनी या फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला एपी फेन्सर्स होण्याचा मान मिळवलाय. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम 16 मध्ये महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूचा पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीनच्या वाय.एफ. चेन हिनं सिंधूचा 16-21, 22-20, 21-18 असा पराभव केला. पुरुष एकेरीत अंतिम 16 मध्ये आज भारताच्या आयुष शेट्टीचा सामना व्हिएतनामच्या एन गुएनशी होईल, तर लक्ष्य सेन याचा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाय याच्याशी होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.